हे फक्त एक पान खा. कसल्याही प्रकारची तुमची नस दबलेली असेल, रक्ताच्या गुठळ्या बनत असतील किंवा पॅरालिसिसचा तुम्हाला अटॅक आलेला असेल, माउथ कॅन्सरची समस्या असेल किंवा तोंडाचा कॅन्सर होऊ नये असं वाटत असेल, तर वर्षभरामधून फक्त 5 दिवस हा उपाय करा. तुमची नस ब्लॉक झालेली मोकळी होईल, रक्त तुमचं घट असेल तर ते पातळ होईल, रक्ताच्या गुठळ्या बनत असतील आणि त्यामुळे नसा बंद पडत असतील तर ती समस्या सुद्धा तुमची पूर्णपणे निघून जाईल. पॅरालिसिसची समस्या सुद्धा निघून जाईल. ज्या व्यक्तींना पॅरालिसिस झालेला आहे आणि खाता येत नाही त्यांच्यासाठी या उपायाचा कसा वापर करायचा आहे या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. अत्यंत सोपा परंतु परिणामकारक असा हा आयुर्वेदिक उपाय आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याच घरामधले 2-3 घटक आपल्याला लागतात. एक पान लागतं. हा उपाय सांगितलेल्या पद्धतीनं करणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून हा उपाय तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्याच पद्धतीनं हा उपाय करा. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो पहिला घटक लागणार आहे ते आहे पान. खाऊचं पान, विड्याचं पान ज्याला म्हणतो आपण, ते पान आपल्याला एक लागणार आहे. पान आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. हृदयाशी संबंधित असेल किंवा नसाशी संदर्भित असेल, पान हे अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. असं एक पान आपल्याला लागणार आहे. कुठलंही पान असलं तरी चालेल, म्हणजे कुठल्याही प्रकारचं पान असलं तरी आपल्याला ते चालणार आहे. त्याचा देठ आणि पानाचा शेंडा आपल्याला कापून टाकायचा आहे. पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. दुसरा जो घटक आपल्या याच्यासाठी लागणार आहे तो आहे लसूण. लसूण हा आपल्याला जाळावर भाजून घ्यायचा आहे. डायरेक्ट जाळावर भाजून घ्यायचा आहे. या पद्धतीनं आपण सहजरित्या लसूणाची कुडी जर जाळावर धरली तर तो या पद्धतीनं आपल्याला भाजता येतो. या पद्धतीनं आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे. लसूण हा शरीरामधील अनेक आजारावर अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेषतः रक्त तुमचं घट्ट असेल, रक्ताच्या गुठळ्या बनत असतील आणि त्यामुळे नसा तुमच्या बंद होत असतील, नसा ब्लॉक होत असतील तर त्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. हृदयरोगाशी संबंधित समस्या असतील, बायपास झालेला असेल, अँजिओप्लास्टी झालेली असेल किंवा हृदयरोग तुम्हाला असेल किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला असेल आणि तुम्हाला होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही हा उपाय अवश्य करा. तर असा हा लसूण हृदयातले ब्लॉकेज सुद्धा काढतो, नसामधलं ब्लॉकेज काढतो, रक्त पातळ करतो. असं लसूण आपल्याला जाळावर भाजून घ्यायचं आहे. काळे पडेपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे आणि मग वरचा भाग काढून टाकून अशा ज्या लसूण पाकळ्या आहेत 2 ते या पानावर आपल्याला घ्यायचे आहेत. पुढचा जो घटक आपल्या याच्यासाठी लागणार आहे ते आहे आलं किंवा अद्रक ज्याला म्हणतो आपण. आलं आपल्याला थोडंसं घ्यायचं आहे. आलं सुद्धा विविध प्रकारच्या समस्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आलं हे पाचक आहे. त्याचबरोबर आलं हे शरीरामधला वात, कफ, पित्त दोष जो असतो तो व्यवस्थित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर नसाशी संदर्भित ज्या समस्या असतात त्यासाठी सुद्धा आलं अत्यंत महत्त्वाचं आहे. असा आल्याचा एक छोटासा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे. यामध्ये पुढचा जो घटक आपल्याला टाकायचा आहे ते आहे मध. हनी किंवा मध ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचाभर टाकायचा आहे. मध हा सर्व प्रकारच्या वनस्पतीपासून बनवलेला असतो मधमाशाने. त्यामुळं आयुर्वेदिक जे घटक असतात या मधामध्ये ते ऑलरेडी सर्व प्रकारचे असतात आणि त्याचबरोबर लसूण आणि अद्रक याचा जो तिखट स्वाद आहे तो सुद्धा आपल्याला लागणार नाही. परंतु ज्यांना शुगर आहे त्यांनी मध न वापरता जरी हा उपाय केला तरी चालेल. बाकीच्या लोकांनी मात्र 1 चमचाभर मध आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे. चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक याच्यासाठी जो लागणार आहे ते आहे जिरे. 1 चिमूटभर जिरे किंवा 1 अर्धा चमचाभर जिरे आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहे. जिरे हे अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तोंडांच्या आजारासाठी. बऱ्याच जणांना तंबाखू, गुटखा वगैरे खाण्याची वाईट सवय असते. ही वाईट सवय सोडून द्यायला पाहिजे, परंतु त्यामुळे त्यांच्या तोंडांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या असतात. माउथ कॅन्सरची त्यांना भीती असते. त्याचबरोबर तोंडांमध्ये फोड येणं, तोंडांमध्ये छाले पडणं ज्याला म्हणतो आपण, त्या प्रकारच्या समस्या असतात. तोंड येण्याची समस्या असते. तर ती तोंड येण्याची समस्या पूर्णपणे घालवून टाकण्यासाठी जिरे त्याच्यामध्ये टाकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जिरे तुमची दाताची समस्या सुद्धा घालवतं, पाचक असतं आणि या सर्वांमध्ये मिक्स झाल्यामुळं नसामधील ब्लॉकेज काढण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे जिरे. तर हे सर्व एकत्र करायचं आहे आणि हा जो पानाचा विडा आहे तो सकाळी उपाशीपोटी आपल्याला ते खायचं आहे आणि त्यानंतर एक 15 ते 20 मिनिटं आपल्याला काहीही खायचं नाही, पाणी सुद्धा प्यायचं नाही. आता ज्या व्यक्तींना पॅरालिसिस झालेले आहे किंवा त्यांना हे पान चावून खाणं शक्य नाही अशा व्यक्तींसाठी काय करायचं आहे तर हे पान आणि हे जे सर्व घटक आहे ते एकत्र कुटून घ्यायचे आहेत. जिऱ्यासह एकत्र कुटून घ्यायचे आहेत आणि त्याचा जो रस निघेल तो रस आपल्याला काढून घ्यायचा आहे. 1 चमचा 1.5 चमचा काय निघेल तो आपल्याला रस काढून घ्यायचा आहे. त्या रसामध्ये 1 चमचाभर मध आपल्याला मिक्स करायचं आहे आणि ते आपल्याला त्या व्यक्तीला चाटायला द्यायचं आहे. एक 5 ते 7 दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे. नसांमधलं ब्लॉकेज, रक्तांमधल्या गुठळ्या त्यांनी पूर्णपणे निघून जातील. रक्त तुमचं एकदम पातळ होईल आणि हृदय विकाराचा धोका तुम्हाला आयुष्यात कधीही राहणार नाही. हृदय विकाराची समस्या सुद्धा तुमची पूर्णपणे निघून जाईल. नसांमधलं ब्लॉकेज तुमच्या निघून जाईल. पॅरालिसिस तुमचा दुरुस्त होऊन जाईल. त्याचबरोबर तोंडांशी संबंधित ज्या समस्या असतील त्या सुद्धा यानं पूर्णपणे निघून जातील. तर करायला अत्यंत सोपा उपाय आहे. तुम्ही अवश्य करा. तुम्हाला फरक पडला तर इतरांना सुद्धा हा उपाय अवश्य शेअर करा. धन्यवाद.